अभयारण्य त्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती बघू. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे प्रामुख्याने पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगेत येतं. तर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य ते 3 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. पुणे, ठाणे आणि रायगड. भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते 2 विभागामध्ये विभागलेले आहे. जी 300 फूट उंच कडी आहे त्यामुळे काय झालेलं आहे का 2 विभागामध्ये ते विभागले गेले आहे. तर भीमाशंकर अभयारण्य 1 जे आहे ज्यामध्ये भीमाशंकर मंदिर आणि परिसरातील जंगलाचा भाग आहे तो पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये येतो. भीमाशंकर अभयारण्य क्रमांक 2 आहे ते ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जंगलांचा या भागामध्ये समावेश होतो. तर सर्वात महत्त्वाची माहिती अशी आहे की अतिशय दुर्मिळ असणारा जो शेकरू प्राणी आहे त्याच्या संवर्धनासाठी अभयारण्य संरक्षित केले. आपण आधी पण बघितलं का अभयारण्य काय असतं का एका पर्टिक्युलर पक्षासाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्राण्यासाठी राखीव केलेलं असतं. तर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य आहे हे शेकरू या प्राण्यासाठी काय केलेले आहे राखीव केलेले आहे. तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. त्याला भारतीय महाकाय गिलहरी किंवा उडतीकार म्हणूनही ओळखलं जातं आणि शेकरूचं जे शास्त्रीय नाव सायंटिफिक नाव आहे ते आहे राथुफा इंडिका. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले ऑलरेडी. तर जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी जे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग ह्या ज्योतिर्लिंगावरून भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य याचं नाव ठेवलं आहे. टॉपिकच्या पूर्ण माहितीसाठी या लिंकवरती क्लिक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.